त्या संकटाने ग्रासले होते, त्या संकटाचा तारणहार आणि असा एक कुटुंब प्रमुख महाराष्ट्रामध्ये बापू आम्हाला अभिमान वाटतो. एकमेव तुम्ही असे आमदार आहे की ज्यांनी निवडून आल्यानंतर घोषणा केली की मी पुरंदरचा आमदार. 5 वर्षानंतर प्रश्न निर्माण झाले. पुरंदर उपसा योग्य चालत नाही, बंद पडली. 2.5 ते 3 वर्ष दुसरा पंप बंद आहे बापू. म्हणजे पुरंदरच्या नागरिकांचा जो प्रगतीचा ग्राफ आहे, वर गेला ग्राफ एकदम रिव्हर्स झाला. लोकांना कळलं, लोकांची जाणीव झाली, आवाज चळवळ निर्माण झाली आणि ह्या लोकांच्या घराच्यावर जो नांगर फिरवण्याचं काम झालं त्याचा परिणाम म्हणून लोकांनीच ही इलेक्शन हातात घेतली. आणि बापूंचे निवडून येणं हे बापूंसाठी गरजेचं नसून पुरंदरच्या भावी पिढ्या शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे, हा सगळ्यांनी निर्धार केला. आणि त्याचा यश म्हणजे बापूंचा 24,000 मतांनी आलेला विजय जो आहे तो पुरंदरच्या लोकांच्या स्वप्नासाठी निर्माण झालेला आहे. बापू आपल्या बाबतीत जास्त बोलणं उचित ठरणार नाही. आपल्या बाबतीत थोडक्यात बोलायचं म्हटलं तर 24 तास पुरंदरच्या प्रगतीसाठी, पुरंदरच्या तरुणांसाठी, पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नासाठी झटणारा. योजनेचं डिझाईन कॅपॅसिटी 4 टीम्सची, 12 महिन्यात 4 टीम्सची पाणी उचलली. 12 महिन्यात तर ठीक आहे, पावसाळ्याचा का सोडा, आपण आतापर्यंत 2च टीम्सची पाणी उचलू शकतो. त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये आता मॉडिफिकेशन म्हणा, काय कसं करता येईल. 56 कोटी जे रुपये मिळाले त्याच्यामध्ये मोटार बदलले, पंप काही बदलले, ह्या सगळं तांत्रिक अभ्यास करून बरोबर सगळा रिपोर्ट करून चांगलं काम केलं जातं. नेहमी पंप काय खराब व्हायचे तर त्या काळामध्ये सुद्धा मी सुद्धा म्हणतो शिकेसाठी किंवा पाणी इन्कमिंग पाणी आहे ना त्याला प्लास्टिक वगैरे जाते आणि सक्शनमध्ये बसते, ज्या मोठ्याने ट्रस बेरिंग खराब होत आहे, पंप खराब होत आहे, पाणी जात नाही. त्याला त्या जवळ 25 वर्षापूर्वीच्या डिझाईन बार स्क्रीन बोलायची त्या काळात. जेव्हा मी ETPचे प्लॅन करायचो ऑल इंडियामध्ये, बार स्क्रीन म्हणजे जाळी व्हर्टिकल एक वरून पाईप एक खालून पाईप आणि उभे त्याच्यामध्ये फक्त एक, जेणेकरून प्लास्टिक वगैरे आत येऊ नये. आता तर त्यांनी त्याच्या पुढची स्टेप चांगली केली आहे साहेबांनी, शिके साहेबांनी, की ती माशाची जशी जाळी असते तशी पूर्ण लांबच्या लांब म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आलंच नाही म्हणजे प्लास्टिक. आता त्याच्यामध्ये एक ते हे सुद्धा करावं लागेल की बाबा ती जाळी लावली तर आलेलं प्लास्टिक आहे ते कसं काढायचं. समजा लोड जास्त 8 दिवसाला बदलणार, 4-8 दिवसाला बदलणार. मग ते काय तर ते प्लास्टिकच आलं नाही ना तर आपले पंप बंद पडणार नाही. त्याच्यामुळे आता म्हणून सभा आपली कशी चालवायची हे मी सांगत होतो किंवा साधारणतः ब्रीफिंग आतापर्यंत जी कॅपॅसिटी आहे त्याच्यातल्या काय बदलावं लागणार आहे. 10-12 वर्ष झाली आपण एखादी गाडी घेतली तरी तिला 2 वर्षात 3 वर्षात सर्व्हिस करावी लागते. त्यामुळे याच्यामधले सगळे जे कंट्रोल पॅनल आहेत ते याचे कंट्रोल पॅनलचे सगळे इलेक्ट्रिसिटी एनर्जीमधून नव्हती, ती बॅटरी ऑपरेट करायचं. म्हणजे लाईट म्हणून घेतलं तर त्याला फ्लक्च्युएशन येते वगैरे खराब होतं. बॅटरी ऑपरेटर होती जे मला माहिती येते की याची सगळी ऑपरेटिव्ह सिस्टम बॅटरी रिलेन्स सिस्टम सगळी बॅटरी ऑपरेटर. त्यामुळे त्याच्यात काय काय बदल करता येईल, चायनीज मोटर आहेत त्या कशा बदली करता येतील. आता हे खूप टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. पहिला आपल्या घरातला रेडिओ किंवा TV एवढा मोठा असायचा आणि आता खिशात बसतो एवढा रेडिओ. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. त्यामुळे याच कॅपॅसिटीच्या पंपामध्ये जेव्हा हेच सिव्हिल स्ट्रक्चर वापरून त्याच्यामध्ये हायर कॅपॅसिटी डिस्चार्ज देणार. आता आपला एक पंप किती डिस्चार्ज देतो, 2600 लिटर पर सेकंड. आता टेक्नॉलॉजी एखादी अशी जर नीट आपण पाहिली कदाचित त्याच्या डबल कॅपॅसिटी ह्याच याच्यामध्ये होऊ शकेल अशी टेक्नॉलॉजी खूप वाढते. त्यामुळे त्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे पंप कसे टाकता येतील. तर मी सगळं ते बघून हे काम माझं आहे, त्यांचं काम नाही किंवा ठीक आहे मी त्या वेगवेगळ्या एजन्सीला हे करून आणि मग तिथून मुंबईतून पास करून येऊन मग मेकॅनिकलमध्ये एज्युकेशन केलं. तर ते कॅपॅसिटी पंपांची मोटर तीच राहील पण असं काय नवीन डिझाईन आले असतील काय असतील की ज्याच्यामध्ये खूप खूप व्हेरिएशन दर 2-2 वर्षामध्ये इतकी मोठी डिझाईन वेगवेगळे येत आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने त्याच स्ट्रक्चरवर आपल्याला काय करता येईल तर तो एक विचार एक्सपर्टला सांगून मी मंत्र्यांना सांगून वगैरे ते कळायला की जेणेकरून आता 2-4 TMCची कॅपॅसिटीचे पंप आहेत पण 10 वर्ष खराब झाले म्हटलं त्याची कॅपॅसिटी अशीच कमी झाली. त्यामुळे आपल्याला जे 56 कोटी रुपये जे मी मंजूर केले होते त्या काळात मुख्यमंत्र्यांना सांगून मी आमदार नसताना तर त्याचा वापर करण्याचा जर रिपोर्ट दिला होता तो थोडासा चुकीचा आहे एवढं मला न माहीत झालं.
नको त्या फालतू गोष्टीमध्ये सिव्हिल वर्क करायची काय कारण नाही, त्याच्यामध्ये पैसे होते. तर ह्या 56 कोटीचा वापर इतका परफेक्ट करणे की जो पंप, मोटारी, रिले, कंट्रोल पॅनल्स याच्यावरच झाला पाहिजे. आणि जसं आता यांनी केलेलं आहे, प्लास्टिक येऊ नये म्हणून जी रचना आहे ती रचना अद्यावत आणखी कशी करता येईल किंवा तिला मेकॅनाइज काय करता येईल. मेकॅनाइज सुद्धा समजा आपण मेकॅनाइज समजा वर जाळी, मच्छर जाळी जशी असते याच्यावर विंडोला खेचून बाहेर काढले की सगळं प्लास्टिक बाहेर आलं पाहिजे. परत आत टाकून दिलं की जाळी जशीच्या तशी. जसं फ्रीजला किंवा एसीला जसं असतं वर पुढे जाळी असते, ती जाळी बाहेर काढली, तिला प्रेशरने पाणी मारलं की आत टाकून देतो. तसं ही मोठी साईज आहे, वेगवेगळ्या पद्धतीने काय करता येईल ते इंजिनियर्सला सांगून कल्पना आपण दिली की ते करतील. आता यांनी त्यांच्या कल्पनेतून खूपच चांगलं काम केलं. त्यावेळेस सुद्धा मी बोलायचो बारस्क्रीन वगैरे, पण काय कोणी तेवढं लक्ष दिलं नव्हतं. तर आता आपल्याला 3 गोष्टी म्हणजे एक तर लोकांना आश्वासित करणे की 3 पंप कसे चालू राहतील, 2 एक पूर्ण वेळ आणि 1 स्टँड बाय. एखादा खराब झाला तर दुसरा पंप चालू. नंबर 2 डॅशबोर्ड बनवणे खूप गरजेचं आहे. डॅशबोर्ड म्हणजे आतापर्यंत पाणी वाटप झालं आहे ते पूर्णपणे गाव खातं. आणि मग लगडला फोन करा, लगडला कोणीतरी 2 डझन केळी पाठवली तिला. मजा केलेली. तर आता याच्यामध्ये जो एरिया आहे आपला डॅशबोर्ड तयार झाला पाहिजे असं आहे. आणि त्या डॅशबोर्डवर जसं आपण आवर्तन करतो, वीर धरणातून पाणी पूर्ण खाली सांगोल्यापर्यंत आणि इकडे अकलूजपर्यंत जाते. प्रत्येक दाराला एक हे दिलेलं, या दरवाजाला किती पाणी, त्या दरवाजा त्या ठेवायला किती पाणी, त्यानंतर तसं सेम त्या टाईपने डॅशबोर्ड बनवायचा. डॅशबोर्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्ड असेल. त्या डॅशबोर्डवर हवेलीला 4 गाव आहेत, 890 सिंचन क्षेत्र आहे. निर्मित क्षमता 890 केलेली आहे. दौंडला 10 गाव आहेत, 3760 सिंचन क्षमता आहे, त्यातली 3432 निर्मित केलेली आहे. पुरंदरला 14450 हेक्टर आहे. आपलं तयार झालेलं आहे 14,278. नाही हे झालं या आकड्यावर, याचा डबल आहे. बारामती 6,398 आहे, 6,398 निर्मित आहे. एकंदरीत गावांची संख्या 63 आणि सिंचन क्षेत्र 25,498चं 24,998 झालं. म्हणजे 500 हेक्टर फक्त राहिले. आता या निर्मित क्षमतेप्रमाणे जेवढे तास आहेत त्या तासाचं वाटप क्षेत्राप्रमाणे. आता जास्तीत जास्त पुरंदरला 14,000, सगळ्यात जास्त पुरंदरला आहे. तेव्हा मग सर्वात जास्त पाणी पुरंदरच्या जे आहे प्रपोर्शनल द्या. आम्हाला 1 तास सुद्धा जास्त देऊ नका आणि कमीही करू नका. आणि त्याप्रमाणे 6,998 बारामतीला आहे. तर बारामतीला 8 दिवसातला आवर्तन ठरवा. आणि आवर्तनाप्रमाणे माळशिरसला पाणी पुढच्या मंगळवार, बुधवार पुढच्या दिवस येईल माहीत झालं पाहिजे. नायगावला पाणी कधी येणार माहीत झालं पाहिजे. सिंगापूरला पाणी कधी जाणार माहीत पडलं पाहिजे. जाधववाडीला पाणी कधी जाणार माहीत पडलं पाहिजे. गावांची नाव म्हणजे एका लाईनवर समजा आपण आता ही गावं सगळे या गावांमध्ये पाणी सोडतोय तर किती मॅक्झिमम फ्लो देऊ शकतो आपण किंवा त्याची कॅपॅसिटी. आपल्याकडे 2400 LPS आहे. 2400 मधून जिथून जेव्हा आपण पाणी उचलतो आणि वरच्या डिस्ट्रीब्युशन चेंबरमध्ये टाकतो तिथून फ्लो किती देऊ शकतो आपण? 600 LPS. मग तो आता मग हा 2400चा 600 इकडे गेला. त्या 600 मध्ये कुठची गावं आहेत ती गावं, त्या गावांना मग पुढच्या गावाला कधी देणार. समजा 2 दिवस तुम्ही त्या 600 LPS तर सगळीकडे का सोडलं एकाच दिवशी तर आय डोंट थिंक सो की काय त्याचं कोणाचंच बरोबर. त्याच्याऐवजी 600 मध्ये आपल्याला आठवड्याला 2 दिवस समजा ह्या बाजूला मिळते किंवा 3 दिवस मिळते. तर त्या 600 LP मध्ये सिंगापूर पासून गुरुडी पासून ते दिव्याच्या जाधववाडीपर्यंत कधी पाणी आणि किती पाणी दिलं जाईल ना त्याचं गणित डॅशबोर्डवर पाहिजे. आणि ती सिस्टम डेव्हलप करून आपण येऊ की त्या भागातल्या शेतकऱ्यांना SMS आला पाहिजे. तुम्ही पाणी सोडताना लोकांना माहित पडलं पाहिजे की आज गुरुडीत पाणी सुटणार आहे. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली सगळ्या लोकांना नियोजन कळलं पाहिजे माझ्याकडे कधी पाणी येणार. आणि जर ते हे केलं तर मग कोणाची बॉम्ब नाही. आता काय होतं
कधी कधी जरी समजा आपल्याला भरपूर पाणी मिळतं तरी पण एका दिवशी एखाद्या गावात पाणी नाही गेलं तर तो बोलतो काय ते बारामतीला धोधो पाणी चालू आहे बापू होत आहे ना ते. हे एकदा झालं कोणाला काय बोलता आपण पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतोय त्याच्याबद्दल काही मग याच्यामध्ये अंमलबजावणी कशी करायची काय कसायची त्याच्यावर थोडंसं ते काय सगळ्यांच्या देखत मी बोलत नाही त्या अधिकाऱ्यांनी मी म्हणून की मॅक्झिमम फायदे कसे होतील आपल्याला या बाबतीत सुद्धा हे करा. दुसरं मी त्या काळात सेक्टर सर्वे हे दिली होती योजना कदाचित मी आता ते परत हे करतो. आता आपण काय करतोय की एका ठिकाणी पाणी सोडतो स्कोरवॉल फोडतो आणि तिथून 2 किलोमीटर पाणी तलावापर्यंत आणि त्याच्यामध्ये पाणी खूप वाया जातं. इथे 5 MCFT पाहिजे तर पाणी पैसे भरावे लागतात 9 MCFT. आपल्याला 460 कोटीची प्रशासकीय मान्यता झाली आणि हल्ली 400 कोटीपर्यंत खर्च 60 कोटी आपल्याकडे वर आहे. कसं करायचं ते बघू कारण IVRC ला जो स्कोप होता तो स्कोप त्यांनी पूर्ण केलेला नाही. तो स्कोप मायक्रो इरिगेशनचा होता तर तो स्कोपच कॅन्सल झाला त्यामुळे 60 कोटी राहिलेले. फक्त ते नीट अभ्यास करून तिथल्या सेक्रेटरीना वगैरे बोलून ते काम मी करेल सगळं की ते 60 कोटी कसे उपलब्ध होतील आणि त्या 60 कोटीमधून जेवढे लांबचे तलाव आहेत ना त्या लांबच्या तलावामध्ये बंद पॅकले तलावाच्या तोंडालाच पाणी सुटतं. 2 TMC पाणी घेतलेलं 1 TMC वायाच जातं शेवटच्या टोकापर्यंत. काय होत आहे बेलसरला पाणी सोडायचंय पारगाववाले बोलताना आम्ही बस झालं एवढा बेलसरला सोडायचं असेल तर परत त्यांना सोडलं घ्यायची भरली राहणार नाही. ज्याने जेवढे पैसे भरले तेवढे पैसे त्या तारखा इथून पुढे मी सेक्रेटरी साहेब आणखी एक सांगितलंय लगड तुम्हालाही सांगतो सगळ्यांना सांगतो ऑनलाईन पैसे भरायचे. ऑनलाईनचे पैसे भरले ना तर तुम्ही 24 डिसेंबरला पैसे भरले आणि दुसऱ्याने भरले 1 जानेवारी 24 डिसेंबरला जर पाणी दिलं असतं तर मला बोलता येईल ना. तुम्हाला दिसलं पाहिजे सॉफ्टवेअर मध्ये की हे गुरुळे पाणी कधी पैसे कधी भरले राजवडीने पैसे कधी भरले माणसे रस्ते कधी पैसे भरले याचं रेकॉर्डिंग. ते रेकॉर्ड आल्यावर कुणाला मागे सोडणार नाही तर किती चांगलं काम लगडने केलं ते लगडच्या शिवाय लागतात. हे पाहिलंय मी लगड पाहिलं ट्रान्सपरंट असा कारभार केला ना काय ट्रान्सपरंट काम केलं ना बरोबर काम होणार आहे. नाही तर 2 पंप चालू झाले की तुमच्या तक्रार येणार नाही. मला चांगलं माहिती आहे की आता खराब पिरियड आता सुरू झाला आतापासून जून 8 पर्यंत पाऊस नाही जून 8 पर्यंत. त्यामुळे मगाशी जर सांगितलं की मी माझा स्वभावच आहे तो तुम्ही बोलतात पण माझा स्वभाव आहे की बारकाईने लोकांची काळजी घेणे कोणाचं नुकसान होऊ नये देणे जास्तीत जास्त फायदे कशी होईल याचं बघणे. त्यामुळे 5 वर्षानंतर तुम्हाला हरित क्रांती परत चांगली झालेली दिसेल. कुणी असे बोलणार नाही मी 60 लाख रुपये भरतो ही माझी पावती काय नाही. 19% पैसे सगळे भरू शकताय. कुणाला माहिती की नाही मला माहिती नाही सर तुम्हाला माहिती की नाही मला माहिती. देशात क्रॉस सबसिडी जे राज्यात इंडस्ट्रियल सबसिडी होती. इंडस्ट्रियल सबसिडी म्हणजे कारखाना ज्याचा आहे त्याला 4.5 रुपयाची विजेची किंमत आहे पण त्याला 9 रुपये घ्यायचं सरकार आणि वरचे 4.5 जे घ्यायचे ना ते शेतकऱ्यांसाठी 1 रुपया 16 पैसे द्यायचे पण वरचे 3 रुपये या कारखान्यातून आलेल्या पैशातून ऊर्जा खात्याला भरायचे. पहिल्यांदा देशामध्ये पाणी वापरावर क्रॉस सबसिडी मिळते. म्हणजे जेवढे पाणी वापरणारे कंपन्या आहेत दारूच्या कंपन्या बिस्लरीच्या कंपन्या थर्मल पॉवर स्टेशन त्याच्यानंतर शुगर फॅक्टरी जेवढे पाणी जास्त वापरणारे कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांना त्यावेळेस 35 रुपये मीटर क्यूबचा रेट होता तो मी 47 रुपये केला 12 रुपये वाढवले. कुणी काचकूच केली नाही एकाने ऑब्जेक्शन घेतलं नाही. सगळ्या कंपन्यांना मी बोलून घेतलं होतो मंत्रिमंडळ आणि 2 महिने आपण अक्षरशः पब्लिकला ऑब्जेक्शन सजेशन MWR ची महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मंजुरी आणि कायदा करून ते 600 कोटी रुपये सरकारी तिजोरीत गेले तर परत इक्वल वाटप म्हणून ते महामंडळात जमा केले. महामंडळाकडे राज्याने काय पैसे दिले तिजोरीत त्याचा हिशोब द्यावा लागतो पण महामंडळाचं स्व उत्पन्न काय असेल त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि मग ते हे स्व उत्पन्न क्रॉस सबसिडीतून कंपन्यांचे आलेले
ते पैसे वापरून आपण 81% शेतकऱ्यांचे पैसे भरायला अख्ख्या महाराष्ट्रात सुरुवात केली. सगळ्या प्रत्येक महामंडळात कायदा झाला आणि म्हणून उपसा सिंचन परवडायला लागले. आपली तर तरी छोटी आहे, टेंबू करून जी सांगलेलं आहे ते 7 टप्प्यामध्ये आहे आणि 1 तास पंप चालले तर लाईटचं बिल येते 5 लाख. 1 तास 1 तासाच्या ऐवजी 7 तास शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात 1 लाख. बाकीचे 4 लाख कारखाने होते. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये नीट प्लॅनिंग करून सगळ्यांना पाणी कसं जाईल, सगळ्यांना कोणावरच अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन. शेट्टी साहेब आले, मला जरा तर कानिटकर होता ना, तर काय त्यालाच काही समजायचं नाही साहेब, काय त्यालाच काही समजायचं. हा करतो परत तेच व्हायचं आणि मग वेळ सगळ्या गांडवाळून जास्त मारेल कोणतरी येऊन लगेच भाषे घातल्या की लगेच बिचारा घाबरायचा. त्याची गोष्ट नाही, मला सांगा तुमच्यावर मी उलट तुमची बाजू मांडतोय. अधिकाऱ्यांना निव्वळ ओरडाओरडी नाही, नीट समजून घेऊन अधिकाऱ्यांची काम केलं पाहिजे. ते जास्त चांगलं काम होतं. काय मंडळी आहेत ना, पैसे भरताच्या नंतर मारताना आता ते दम मारले दम कोणी मारला तर मग त्याला दम मारेल. तर आता याच्यात हे झालंय सगळं म्हणून मुद्दाम सभा दुसरीकडे जाऊ म्हणून हे सांगितलं की तुमची सजेशन काय असतील सूचना आता शेट्टी साहेब बोलतील किंवा मेकॅनिकलचे जे अधिकारी आहेत ते बोलतील काय काय आपण करतोय ते. शेट्टी साहेब बोलतील. वितरणाच्या बाबतीमध्ये जर कोणाला बोलायचं असेल, कोण बोलणार आहे वितरणाच्या बाबतीत? बोलताय का कोण? त्याच्यावर शेट्टी साहेब विचार करा ना. छोट्या सूचना शेतकऱ्यांच्या खूप फायदेशीर असतात. म्हणून 3ऱ्या टप्प्यामध्ये पहिले मेकॅनिकलच्या बोलतील वितरणाच्या बाबतीत जर व्यवस्था व्यवस्थित झाली की 2 पंपांना जाईल. कुणाला कधी पाणी येणार आहे त्याचं पूर्ण मेसेजेस येतील. बरे वेळ लागेल थोडासा डेव्हलप करायला, 15 दिवस महिनाभर सॉफ्टवेअर डेव्हलप, तर ते आपण करून घेऊ. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या काही काहीच अडचण नाही हो, काय पाहिजे ते एका दिवसात एका सही. तुम्ही 3रा पंप सुद्धा रिपेअर होत असेल बदलून टाका. इंडियन पंप आता ते पहिले चायनीज बिनीज आहेत ना, बदलून टाकू. त्याला रेक्टिव्हेशन करताय काय येणार नाही. जे काही राहील ते आता मेकॅनिकलचं आणि इलेक्ट्रिकलचे जे काही फॉल्ट असतील ते दुरुस्त झाल्यानंतर आमची सिस्टीम अतिशय सुरळीत चालेल याची मी गॅरंटी देतो. आणि दुसरं, आता जे काही कामासाठी आम्हाला निधी वगैरे त्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरती आम्ही प्रयत्न करूच. आता जे काही मंजूर झालेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत जे काही 2 पंप जे चालू झाले ते यांत्रिकी विभागाने जे अगोदर काढलेले त्यातलेच आहेत. अजून जे काही साहेबांनी म्हटलंय की त्या दुसरं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यातले आत्ताशी 2 पाईप खोललेले, त्यामुळे त्याची जी सुरुवातच झालेली आहे. अजून कुठल्याही प्रकारचं काम असं त्याचा अजून आउटपुट झालेलं नाही. ना हायड्रोचा झालेला आहे, ना सिव्हिलचा झालेला आहे, ना मेकॅनिकलचा झालेला आहे. त्यामुळं त्याकडे जर समजा आपल्या सर्वांनी जर आमच्या या विभागातील सहकार्याने लक्ष दिलं तर तेही काम चांगलं करून जास्तीत जास्त पंप चालू करायचा माझा प्रयत्न राहील. आणि सर्वांना अतिशय म्हणजे जीव तिडकीने तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पुरवावं असे माझे प्रयत्न राहतील. गोष्ट नाही, तुम्ही कुठलीही गाडी त्यांच्याकडे पियाला पाणी नाही, 143 कोटी रुपये एका दिवसात आणून दिले. आपण काय केलं तर साहेब, ह्या पंपाची कॅनिबलायझेशन म्हणतो आपण, ह्या पंपाचे काही पार्ट निधीची तुम्ही चिंता करायची नाही. एका दिवसात सेक्रेटरी एका दिवसात तिथे काय सीएम सेक्रेटरी बापूने केवढे कागद केलं की समोर सह्या असतात लगेच. आपण आता काय केले परिस्थिती सांगतो, ह्या पंपाचं पार्ट काढले याच्यात टाकले, आता ते पंप मोकळे, पॅनल पण मोकळे, त्याच्यामुळे आपण
जर 3 पंपाचं म्हटलंय ना तर सगळ्यात पहिले पॅनल चालू झाले मी करायला पण तुम्हाला काय सांगतो, तुम्ही प्लॅनिंग करा, पैसे देण्याचं माझं काम. तुम्हाला प्लॅनिंगला 15 दिवस लागतील, मला पैसे द्यायला 1 दिवस लागतील. आणि कॉन्ट्रॅक्टर हे भंगारचा बापू योजना चालवली आहे तरी त्याला काय सूचना? एक मिनिट शांत ऐकायला येते. हा, 3 त्याचे विभाग, सिव्हिल विभाग, हा. सिव्हिल विभागाचा एक विषय येतो, मेंटेनन्स विभाग आणि इलेक्ट्रिक विभाग, असे 3 प्रकार इथं चालते. चालवताना 3 एकत्र यावं लागते तेव्हा स्कीम चालते. तर या प्रत्येक विभागाचे सेपरेट तुम्ही एकदा मीटिंग घ्या, कुणाला काय तेवढं एकदा विषय घ्या. आणि साहेब, आता परिस्थिती आमची अशी की आम्हाला काही करून पाणी पाहिजे. 2-4 महिने आमचे म्हणजे डोक्यावाले लागतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करा बाबा, तुम्हाला 100% सगळं सहकार्य करणार आहे. पण त्या पद्धतीने तुम्ही अगोदरच त्याची तजवीज करून ठेवा की बाबा आता वाल उडत्यात, तुम्ही म्हणता वाल उडत्यात, बाबा अगोदर ते पाईप वगैरे आणून ठेवा की जेणेकरून लगेच आपल्याला कुठला वाल उडला तर लगेच बसवता येईल. काय करता येईल अशा पद्धतीने तुम्ही आता याचं काय ते कंट्रोलर पॅनल मध्ये सांगता येईल. 2 पंप कसे चालतील जास्तीत जास्त 3 पंप चालवायचे. 3 आता 2 पंप चालले ना तर आता आपल्याला सगळ्यांना पाणी व्यवस्थित हे बघा, तुमची जी सूचना आहे ती ऑलरेडी मी सांगितली. आता जसं साहेबांनी सांगितलं की कंट्रोल पॅनल खराब, तर अख्खे सगळे कंट्रोल पॅनल पैसे द्यायची माझी जबाबदारी. सगळे कंट्रोल पॅनलची ऑर्डर करा. कंट्रोल पॅनल घ्यायला काय लगेच येत नाही, 2-3 महिने लागतात. सगळे कंट्रोल पॅनल मागून ठेवा. जसा एखादा कंट्रोल पॅनल फेल झाला तरच बसवायचा आणि मग आपोआप 1-2 वर्षामध्ये जुने जातील, नवीन येतील. त्यांनी जे सांगितली ना, आणखी एक सूचना आहे की 4000 लिटरचा पूर्ण जर फ्लो आला तर वॉल होणार आहेत त्यावर. कुठे कुठे वॉल उडतील, कुठे कुठे त्या साईडचे जरा 1 मिनिट रे चालू जाते. आता समजा 6 इंचाच्या वॉल असतील, 12 इंचाच्या वॉल असतील, वेगवेगळे पाईप साईज आहेत ना, तर त्या वेगवेगळ्या पाईप साईजच्या निदान 2-2, 4-4, 5-5, 10-10 वॉल स्टॉक मध्ये ठेवा. फुटल्यावर मग ती परत पाणी वाया गेलं वगैरे, त्याच्याऐवजी थोडा शटडाऊन घेतला अर्धा-1 तासात. त्यामुळे ते जे बोललं त्याने स्पेअर पार्ट जेवढे लागतात तेवढे स्पेअर पार्ट जे बंद पडतात पंप, मग त्याच्या पांडेश्वर गाव या योजनेमध्ये येते. शेवटचा टोक असल्यामुळं अनेक अडचणीला सामोरे जायला लागते. आमच्यापर्यंत त्याची लेंथ कमी आहे. पाणी सोडले 50 तास 60 तास सोडलं तर 8 दिवस पाणी पुरतं. त्याच्यामुळे एक पाणी येते. आता चालू पीक गहू, हरभरा, आमच्याकडे ऊस गेल्या वर्षी 2 वर्ष होता, आता 2-3 वर्ष ऊस पण नाहीये. तर जे चालू पीक आहेत आता त्याला एक पाणीवरती आलेले आहेत, ते लवकरात लवकर ते पाणी आणि लाईन आमची लेंथ वाढवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मी 1 कोटी रुपये दिले ना पांडेश्वरला वेगळे, एकच 50 लाख रुपये देतो. एक पलीकडचं पांडेश्वर गावाला आणि इकडं 1 कोटी 2 लाख 6 महिन्यापूर्वी दिले तुम्हाला. 2 ह्याच्यात होते ते. पांडेश्वरच्या पलीकडे नाले वस्तीच्या बाजूला एक आणि इकडे रोमनवाडी जगता त्याचं काय बस्तीच्या करा? ते पुरलं लेस पुरली नाही सर. डिझाईन प्रमाणे जी ओरिजिनल डिझाईन आहे ना त्याप्रमाणे पांडेश्वरला जाणाऱ्या लाईन किती होत्या, काय होत्या, पूर्ण सगळ्याच गावची चेक करा. गुरुळेमध्ये तशी सगळ्या गावामध्ये मावडी 5 हजारात पाणी लागतं जायला. बरंच एक 5-6 किलोमीटर चालतंय. त्याच्यावर काय होते नेमकं ते मध्ये 2-4-5 हजार ते पैसेच भरत नाही. त्यांना माहिती आहे मावडीला गरज आहे आम्हाला, म्हणून ते आरामशीर चालतं. प्रत्येक वेळेस आम्हालाच पैसे भरावे लागतात. ते बंद पाईपलाईनचं ते एक प्रस्ताव आमचा मंजूर करून ते बंद पाईपलाईन चालू. हा, तो आज घेतला पाहिजे. पाण्याचं समन्वय पद्धतीने वाटप होत नाही. माळशिरस वितरिकेमधून दिव्याला पाणी दिलं जातं. फुटकेवाडी खालचा मायनर चालवला जातो. गळती पंपापासूनची नदी बरेची सगळी ही माळशिरस वितरिकेवरती टाकली जाते आणि इथं आल्याच्या नंतर 2000 LPS पाणी बारामती लाईन घेऊन जाते. समान पद्धतीचं वाटप करा. पुरंदरचं कॅचमेंट एरिया किती आहे?
ज्याचा प्रकार इकडे 14,000 हेक्टर आपलं, इकडे 6,000 आहे, तर समान काय? प्रपोर्शनल त्याला म्हणतात, प्रपोर्शनल. ती दुसरी एक अडचण आमची अशी की आम्ही सूर्यलॉन्स पासून आमची मध्ये मला आम्ही ऐकून होतो 4 दिवस पाणी पुरवठ्याला आणि 4 दिवस पाणी बारामती. 14,000 हेक्टरलाही 4 दिवस आणि 6,000 हेक्टरलाही 4 दिवस. राऊंडच येत नाही 4 दिवस. थांबा, दुसरी एक अडचण, एक सूर्यलॉन्स पासून आमचा सबमेनी एक फाटा आहे, त्या फाट्याला पुढे जाऊन लेंथ कमी झाली. टेलच्या लोकांना आम्ही टेलला आहे, पांडेश्वरवाली टेलला आहे का पाणीच मिळत नाही टेलच्या लोकांना का पाठीमाग 100 फुटावरती गोळ पडल्यात आहे. त्या चोरीच्या प्रमाणामध्ये काय कंट्रोल करता येईल त्याचं नियोजन करा. मी मंत्री असताना आपल्या स्वतःला मदत करायला हव्या म्हणून मी अधिकृत कनेक्शन दिलं. 400 कनेक्शन अधिकृत आहे. अनधिकृत जेवढे आहेत ना तेवढी बघा. शेवटी शेतकरीच आहे, आपला शेतकरी आहे, त्याने घेतले तरी आपलाच माणूस आहे ना, तर त्याचं लगेच कापा आणि पुढे असं नको. काहीतरी त्याच्यातून सिस्टम आणि एक जण तिकडे 5 सेफ्टीला पैसे भरतो ना, चोरी करून फुकट चालू आहे ते नाही. त्यामुळे आयडेंटिफाय करा आणि आयडेंटिफाय करून त्या सर्वांना सुद्धा तुम्ही 4 इंचाची लाईन तुमची असेल आम्ही कापत नाही, पण 4 इंचाच्या लाईनला तुम्हाला एका वेळेस सीझनला 25,000 रुपये भरावे लागतील, 20,000 रुपये भरावे लागतील. नाहीतर पाणी भरतोय, पैसे भरतोय एक जणांनी आहे चोर कंपनी, तर ते तसं जर असेल तर वॉर्निंग द्यायची, पैसे नाही भरले तर लाईन कट करणार. नाही, त्यांना एक सिस्टम आहे ना, एक 25 शेतकऱ्यांचा ग्रुप एकत्र करा, त्याला एक मेन वॉल ठेवा. तर त्यांची कनेक्शन 25 जोडा 50 जोडा त्यांनी, पण जे मेन वॉल बंद केला ना तरच सगळ्यांना पाणी मिळत. ह्यांची वाल 1-1 किलोमीटर शेततळ्यावरती रात्रीची पुढे शोधायची, खाली पुरून ठेवलेली वाल सापडत नाही. 8-8 इंचीची जर 3-4 फाटे चालले पूर्ण चेक करा. आणि हे सगळं माहित असेल दगड झाले आता 5 वर्ष ते काम करतात त्यामुळे त्यांना माहिती आहे. एखादा दिला असेल त्यांनी बाकीच्यांनी जोडलेले. तुम्ही काय करा, जेवढे एंडला असे मेन लाईनवर कनेक्शन घेतलेले आहेत, काही लोकांनी 8-8 इंचाची कनेक्शन, काही लोकांनी 6 इंचाची कनेक्शन घेतली. आयडेंटिफाय करा आणि प्रोजेक्टमध्ये नसतील तर त्यांना एकत्र आपण बोलू, त्यांची हिअरिंग घेऊ. तुम्ही असं जोडलेलं आहे, ही लाईन नवी, तुम्हाला जर पाहिजे असेल पाणी तर घ्या, चाललंय नशिबाने चाललंय. काळा सिस्टम बंद पडली पाहिजे होती पण नाही बंद पडली. एवढे पैसे तुम्हाला भरावे लागतील, तर इतर शेतकऱ्यांना त्याचा भार येतो. पैसे कोण भरते? शेतकरी. तुम्ही हे चालणार नाही. त्यामुळे आणि तुमच्या नावाने आम्ही 5 MCFTचे पैसे भरले, आम्हाला 2च मिळाले, आता मधून चोऱ्या झालेल्या काय करणार त्याला. म्हणून आयडेंटिफाय करा सगळं शेतकऱ्यांच्या नावासकट, नंबर सकट सूची बनवा. अनधिकृत आणि अनधिकृत सूची साहेबांकडे द्या. सगळे आपलेच आहेत, अनधिकृत जरी असतील तरी त्यांनाही पाणी दिलं पाहिजे, ठीक आहे, पण त्यांनी पैसे भरले पाहिजे. एवढं आयडेंटिफाय करा. कोणाचा राग नाही, लोक नाही. एखादा शिवसैनिक जरी असला ना तरी नाव लिहायचं. महाराष्ट्रातलं आमच्याकडे शेवट पाणी दिवसभर चालतं, रात्रीचं बंद होतं. त्याचं कारण काय होतं की माग रात्रीचं खोललं जातं. तर आम्ही साहेबांना बऱ्याच वेळा सांगितलं की 2 कर्मचारी मागे आहेत, तर आमच्याच गावातले 2 आमच्याच गावातले, तर ते माग पुढे पुढे पाणी चालू असेल रात्रीचे वॉल खोलतात, लोक चुकीचे वागतात. तुमच्याच गावातले लोक असे चुकीचे वागत होते म्हणून मी केसेस केले होते त्यांच्या, आणि हातापाया पडत 2 वर्ष खेट्या घालून मग ते बंद झालं. अगदी जर अशा प्रकारे कोण चुकीचं वागत असेल, कुठच्या गावातला कोणी असो, पाणी पुढे चाललेलं आहे, डॅशबोर्डला सांगितलं की बाबा माळशिरसला पाणी चाललंय आणि कुठे जर आंबळ्यात कोणी उघडलं काय झालं तर त्या संबंधित लोकांवर कारवाई करा.
2-4 ठिकाणी कारवाई झाली की बंद होईल. आपल्या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय होत आहे, जे मध्ये लाईनवर आहेत ते 12 महिने पाणी माळशिरसला चाललं काय किंवा नायगावला चाललं काय किंवा पुढे बरोबर त्या पहिल्या ह्याच्यात येतं म्हणलं सगळेच येते. आता बुरुळीवाले पुढच्या सगळ्या गावाला जाताना 5 वर्षातून मी पहिल्यांदा आलो म्हणून 1 मिनिट जास्त वेळ बापूंचं या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने पहिल्यांदा स्वागत करतो की शेट्टी साहेब तुमचे अभिनंदन नवीन माझ्या राजेवाडी गावचा बाप्पा मी 3 सर्वे करून देतो. एक दगड साहेब आणि मोरकर साहेब माझा काही भाग आहे तुकाईच्या मंदिराच्या पाठीमागचा एक भाग आहे. एक तिथं 1,500 एकरला पाणी मिळेल वेगळी सेपरेट लाईन केली जाते. अरे जर योजनेत नसेल तर कसं करणार, करून ठेवलाय का आपण तुमच्यासाठी सादर करणार ते ऍडिशनल योजनेत जे आहेत. समजा आता तुम्ही 1,500 एकर सांगितलं घ्या, कोणाचं पाणी कापायचं ह्याच्यापैकी ते सर्वे मध्ये कसं आपलं ती गोलीचा खाली कसं येतं त्यासाठी मी तेच बोलतोय की जर पाणी 4 TMC मध्ये आता जेवढी गावं घेतली त्या गावालाच पाणी पुरत नाही असे चित्र आहे. त्याचं ऍडिशनल आपण टाकलं कुणाचं पाणी कट करायचं म्हणून आपण 2 TMC जे उचलतो ते 4 TMC कसं उचलता येईल ते झालं तर बसवा. दुसरं गोष्ट तक्रारवाडीचा भाग आहे आपल्या गोष्टीवाडी तक्रारवाडीचा तो डोंगराचा भाग आहे तो एक आहे. बेंद वस्ती तलाव 3 सर्वे करून आले बापूंच्याकडे जातो. महत्वाचा प्रश्न बापू अनेक वर्षापासून एक महत्वाचा राहिला म्हणजे 2 योजना चालू झाल्यापासून एक महत्वाचा प्रश्न राहिला आणि तो तुम्ही सोडवा अशी माझी अपेक्षा आहे. पुरंदर साहित्याला शुद्धीकरणाचा एक प्लॅन आहे म्हणजे त्याच्यावरचा खर्च करायचा ते शुद्ध करून पाणी वर टाकायचा असा प्लॅन आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक वर्ष गेले बापू हा विषय तुम्ही दोन्ही कॉर्पोरेशन एक बैठक लावा आणि तो विषय हाती घ्या आणि चांगलं पाणी आपल्याला कसं देतात कारण अतिशय कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढलंय. सगळ्यांनी माझं मत आहे सगळ्यांनी एकदा हात उंच करून बापूला या विषयाला पाठिंबा द्या. हात वर करा सगळ्यांनी या विषयाबाबत मूळ योजनेमध्ये हे पाणी ट्रीटमेंट करायचं असं मूळ योजनेत होतं आणि त्याचे 250 कोटीचं बजेट होतं. केंद्र सरकारकडून पुणे कॉर्पोरेशनला आणि PMCला जे पैसे मिळाले 800,000 कोटी त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे त्यावेळी ते 250 कोटी कोण देणार होतं, पुणे महानगरपालिका देणार. आता त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे आमचे आउटलेट आहेत ज्या ज्या ठिकाणावर आम्ही नदीत पाणी सोडतो तिथे आमचं पाणी चेक करा ते बरोबर BOD COD जे काही केमिकल डिमांड लागतो एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही आता काही पैसे देणार नाही. त्यामुळे अडचणीचा तो भाग आहे फक्त त्याच्यातला काही प्रायमरी ट्रीटमेंट करता येईल. आणि दुसरा आपण जे महत्वाचा प्रश्न मांडला की निरेतून आपण पाणी उचलून एक जो भाग गोळीचा खालना आणणार बापूंचं खरंच कौतुक करा आणि कल्पना फक्त बापू तुम्ही सुचवली. माझ्या माहितीप्रमाणे बापू तुम्ही जे बोलताय ना अरे 50 वर्षात सुचवलं बापू खरंच तुमचं मी सर्वांच्या अभिनंदन करतो. धन्यवाद. पाणी आहे ना भरपूर कमी येतं जर सदमेन 2 चालली तरच आम्हाला कोंड्याला पाणी ते बघा कोंड्याचं जे आहे ना लिहून घ्या. कोंड्याचं सुद्धा काय पाणी कमी येते ना मध्ये भोपा वाटले विषय असा आहे बापू आणि आमचा ट्रेनचा प्रॉब्लेम असा आहे जर पाणी जर पंप ट्रेन झाली किंवा पाणी बंद झालं तर आमचं 3 तासात पाणी भरलं जातं किंवा 6 तासाचं पैसे भरले तर 3 तास पाणी दिलं जातं परत 3 तासाचं पाणी मिळत नाही आम्हाला. तर ते दगड साहेबांना आमची एक विनंती आहे साहेब की सर्वांनी जेवढे पैसे भरले तर बापूंनी तर सांगितलं ऑनलाईन पद्धतीने करायचं ते जे पैसे तेवढ्या पद्धतीने आमचं कोंडे असेल राजुरी असेल पाटील वस्ती आमच्या भागात पाणी चालू असताना त्या ठिकाणी प्रायोरिटीने सभा कमी चालवतोय म्हणजे मागच्या लाईन्स काय होतं अनेक वेळा त्याच्यामुळे रात्रीचं लक्षात धोरणच ते आहे स्टेट टू हेड. आपलं धोरण शासनाचं असं आहे पहिलं शेवटचं जो आहे ते तर समजा तुमचं आता 1200 किती LPS पाणी आहे त्या LPS प्रमाणे या कोंड्याला समजा 200 LPS पाहिजे असेल